येळकोट येळकोट जय मल्हार। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। माळशिरस धनगर समाज एकवटला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली आरक्षणाची मागणी। माळशिरस तहसील कार्यालय येथे काल तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली बारामती येथे दिलेल्या शब्दाची आठवण करून देत आंदोलन केलं। आजपर्यंत अनेक कॅबिनेट मिटिंगा झाल्या, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, परंतु आजपर्यंत आपण धनगर समाजाला दिलेल्या शब्दाचा आपणास विसर पडला आहे का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे। 17/9/2025 पासून जालना येथे उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस असून त्यांची साधी सुद्धा दखल घेतली नाही। या 2 दिवसात दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास धनगरी बाण्याने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या प्रसंगी माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका रेश्माताई टेळे, सोमनाथ वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, डॉक्टर मारुती पाटील, सुरेश टेळे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित धनगर समाज बांधव उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे। ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। आमची प्रमुख मागणी आहे, धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा। जालन्यामध्ये आमच्या समाज बांधव दीपक बोराडे उपोषणाला बसलेत आणि त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे, तरी सरकार त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी तहसील कचेरीवर सर्व माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं त्यांना एक निवेदन देण्यात आले की धनगर समाजाला अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी आमची प्रमुख मागणी धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो। गेली 7 दिवस झालं आंबड चौफुली येथील जालना येथे आमचे बांधव धनगर बांधव दीपक भाऊ बोराडे 17 तारखेपासून उपोषणास बसलेले आहेत, परंतु त्यांची प्रमुख मागणी आहे की धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी। तर त्यासाठी ते बसलेले असताना आज 7 दिवस झाले तरीही सरकारने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे। तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा 2014 साली बारामतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण लागू करू। तर गेली कित्येक वर्ष झालं त्याने ह्याच्या सत्तेत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला ते दिलेलं नाही। त्याच्यानंतर शेकडो आंदोलनं झाली असतील, शेकडो कॅबिनेट झाले असतील, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला फक्त आश्वासनं देत राहिले। कित्येक आयोग झाले परंतु आमची अंमलबजावणी झालेली नाही। तर आम्ही त्या दीपक भाऊ बोराडे यांना समर्थनार्थ म्हणून आम्ही इथं आंदोलनासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे।